झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि एक महत्त्वाची बातमी येते। राज्यात खूप गोष्टी मनोरंजनासाठी आहेत तसा टोला राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनी लगावलाय। आत्ताची महत्त्वाची बातमी येते। मनोरंजनासाठी खूप गोष्टी आहेत अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावलाय। महाराष्ट्र फिरा, महाराष्ट्र खूप मोठा आहे असंही त्यांनी म्हटलंय। आत्ताची महत्त्वाची बातमी येते। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावलाय। महाराष्ट्रात जरा फिरा, महाराष्ट्र खूप मोठा आहे आणि या महाराष्ट्रामध्ये इतर जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती जर का मला वाटतं आपण सगळेजण बोललो तर महाराष्ट्रातल्या जनतेला ते अधिक भावेल। सर, विरोधक म्हणून मनसेने वेगळी भूमिका घेतली कुठेतरी हे यानं दिलेलं उत्तर हेच तुम्हाला मी देतो। महाराष्ट्रामध्ये जरा फिरा, महाराष्ट्र खूप मोठा आहे, खूप प्रश्न त्याच्यामध्ये आहेत आणि हे प्रश्न घेऊन आम्ही आता एकत्रितपणे रस्त्यावरती उतरून सभागृहात तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्रित आहेच, पण गेलं वर्ष हे थोडंसं आघाताचं वर्ष होतं, नक्कीच होतं। आमच्यावरती फार मोठा आघात झालेला आहे आणि त्यातून सावरून आम्ही आता जनतेसोबत जनतेच्यासाठी सरकारच्या विरोधात लढणार। उद्धव साहेब भारतीय जनता पार्टी आपला नेमका अनुभव काय की 40 वर्षांनंतर पक्ष मोठा होतो की 4 सभांनी मोठा होतो? हे तुम्ही सांगायचं, कारण तुम्ही सुद्धा महाराष्ट्रातलेच आहात। मुळामध्ये विश्वासार्हता हा फार मोठा एक प्रश्न आहे। विश्वासार्हता असेल तर तो माणूस मोठा होतो आणि तो पक्षही मोठा होतो। शिवसेना प्रमुखांची जी विश्वासार्हता आहे, भारतीय जनता पक्षाची सुद्धा जी विश्वासार्हता आहे ती फार मोठी आहे। ठाकरे साहेब दुपारी ज्यावेळेस खडसे साहेब बोलले त्यावेळेस त्यांनी या सगळ्या प्रकरणावरती सांगितलं की सुपाऱ्या घेऊन आरोप केले जातात। तर आपण ऐकलं उद्धव ठाकरे काय म्हणत होते। विश्वासार्हता महत्त्वाची आहे। शिवसेनेची आणि भाजपची जशी विश्वासार्हता आहे तशी विश्वासार्हता आहे असं म्हटलं असली पाहिजे असं त्यांनी सांगितलंय। काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी राज ठाकरे ही संध्याकाळची एंटरटेनमेंट आहे अशा शब्दात त्यांच्या नकलेची किंवा खिल्ली उडवली होती। तर उद्धव ठाकरे यांनी मनोरंजनासाठी खूप गोष्टी आहेत, महाराष्ट्र फिरा, महाराष्ट्र खूप मोठा आहे अशा शब्दात अप्रत्यक्ष टोला राज ठाकरेंना लगावलाय। झी 24 तास एक पाऊल पुढे।